नमस्कार. मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या वतीनं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदे मातरम यांनी करत आहोत आणि प्रज्ञा माने आपल्यासमोर सादर करतात. त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा भक्ती हृदये तुम्ही मा शोक्ती तुम्हारी प्रतिमा गाडी मंदिरे वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम वनयोजशीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. वंदे मातरम. प्रज्ञा माने यांनी आपल्यासमोर बंगाली भाषेमध्ये सादर केलेलं वंदे मातरम. प्रज्ञा या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत. आजचे आपले निमंत्रक हर्षद यांच्या त्या भगिनी आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली आपण सर्वजण जाणतोच. 1870 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी उच्च संस्कृतमय बंगाली भाषेत दिलेली ही कविता त्यांच्या 1882 या आनंदमठ या बंगाली कादंबरीमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यानंतरचे 2 श्लोक भारताचं राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं गेलं, आपण सर्वजण जाणतोच. पुन्हा एकदा वंदे मातरम म्हणत आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या वतीनं सर्वांचं इथं स्वागत करते. अतिशय उत्तम आणि जेव्हा आपण इतिहासाचा परामर्श घेतो त्यावेळेला बऱ्यापैकी गर्दी कमी असते, हे आपलं खरं तर दुर्दैव आहे. पण अशा एका अतिशय उत्तम दर्जेदार भारत या प्राचीन भारतावर आधारित खंडाचं आज इथे प्रकाशन होत आहे. हर्षद दीपाली दिलीप माने यांनी अत्यंत 10 वर्ष खडतर तपश्चर्या करून या खंडाचं लेखन केलेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. मी आजचे कार्यक्रमाचे निमंत्रक हर्षद दीपाली दिलीप माने सरांना विनंती करते की आजच्या प्रमुख पाहुण्यांना मंचावर सन्मानाने घेऊन यावं. ज्येष्ठ साहित्यिक अभ्यासक, अखिल भारतीय मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे सर यांना मी इथे आमंत्रित करते. तसंच आजचे सन्माननीय निमंत्रित सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजी राजे आंग्रे यांनाही मी मंचावर घेऊन येण्याची विनंती करते. ज्येष्ठ पत्रकार आणि पुरातत्वतज्ञ श्री विनायक परब सर, डॉक्टर अनिता राणे कोठारे, उपाध्यक्ष म्युझियम सोसायटी ऑफ मुंबई, डॉक्टर मंजिरी भालेराव, प्रमुख संस्कृत आणि
इंड्रॉलॉजी डिपार्टमेंट टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या सर्वांना मी मंचावर घेऊन येण्याची विनंती करते.